जय सियाराम. आम्ही चाललो तळ्याकडल्या रानात आणि कुटी करायची 4ला लाईट येते. तिथलं काम सगळं बंद ठेवलं आहे आणि आम्ही इकडं तळ्याकडल्या रानात चाललेलो आहेत. वाटत आम्हाला छोटंसं म्हणजे रस्त्यावर आमच्या इथं थोडी वगळ आहे आणि त्या वगळीच्या अलीकडं थोडंसं पाणी रस्त्यावरच साठलेलं आहे. तिथं भरपूर सारे मासे आलेत. कुठून आलेत काय माहिती. आणि दाखवते तुम्हाला त्यांचा म्हणजे असं गाळ आहे त्याच्यामुळे त्यांचा खूप सारा तळपाडा व्हायला आहे. आणि श्रेया म्हणते की मम्मी घे तिकडे 4-5 आपल्याला मासे आपण पाण्याच्या टाकीत सोडू. तर हे बघा मासे. मला वाटलं पहिलं हे चाटूच असतील पण काय चाटू नाही तर मोठे मोठे छान मासे आहेत बघा. आणि हो काय आला 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 पाण्यात म्हटलं मी याला काय की आता. आणि कुठून आलेत काय माहिती. आता दररोज इथं पाणी राहतं कारण रस्ताच आमचा इतका खराब आहे. रस्ता तर बघा अशाच रस्त्यावरनं जावं लागतं आम्हाला. पिऊ गेली तिथं वगळीतलं पाणी आणायला. तिथं जवळच वगळ आहे. तिथलं म्हणलं जा डबा भरून आण म्हणजे त्याच्यात पाण्यात सोडून येता तरी येते. रस्ता असल्यामुळं का येता जाता गाड्या त्याच्यामुळं थोड्याशा जखमा पण झाल्या त्या माशांना. एक तर मासा मेलेलाच दिसलाय. आणि बघा पकडता पकडत हातातून गुळकरणं निष्ठून जातात. लई चप्पळ मासे राहतात. आणि तसेच काहीतरी 5-7 थोडे धरले आणि स्वच्छ पिऊन पाणी आणलेलंच होतं तिथून त्या पाण्यात सोडले. तर आता ती पण पाणी घाण झाले कारण हे गाळातलेच मासे उचलून त्या स्वच्छ पाण्यात ठेवायचे होते आणि परत तळ्याकडल्या टाकीत पण सोडायचे त्याच्यामुळं. आणि इकडं मग वगळीला पण त्यांनी धरायला चालू केलं आहे बघा. वगळीत जराशे मोठे मासे येतं आणि तिथं पण चालू केले. लेकरांचा नादच काय तर वेगळा असतो बघा. आपण पण लहानपणी असंच मासे धरायचं. मला तर हे मुलींचं बघितलं की माझंच आठवलं कारण मी आणि माझी बहीण भाऊ पण आणि असंच आमच्या शेताच्या कडनं वडा असायचा. त्या वड्याला जायचं. वड्याला पण खूप मोठे मासे यायचे. काय पकडूत नाही पकडूत पण आवरजून जायचं आणि दिवसभर त्या वड्यात पाण्यात खेळत बसायचं बघा मासे पकडत. हे दृश्य पाहिलं की लहानपणीच्या आठवणींना उजाळा भेटला. चला